तुम्ही लक्षात ठेवा, आमच्या पाया पडता ना तुम्ही, आमच्या पाया. आम्ही तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही. आमच्यात आशीर्वाद द्यायची ताकद काय आहे दावा? आम्ही संत आहे अजिबात, संतांचा अनुवाद करतोय, संत अजिबात. पण लोक आमच्या पाया पडते ती, लोक पडते ती पडते ती बारकी पोर असतात ना, बारकी बारकी, हा त्याला म्हणते पाया पड, पाया पड, बाप्पा 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 करा, बाप्पा करा. त्याला ती टेकत नाही तरी ती म्हण नको मला बाप्पा, नको मला बाप्पा, आणि बाप्पा करा, बाप तसंच मुंडकं टेकून त्याला बाप्पा करा, बाप्पा करा. ती बारक कधीच पाया पडत नाही. का पडत नाही माहिती का? त्याला सांगायचं असतं, बावळ्यांनो मी अजून काही पापच केलं नाही तर ह्याच्या का पाया पडू? तुम्ही पाप केलं म्हणून पाया पडताय. आमचा आशीर्वाद एक जण बरं का, एक जण गेल्या वर्षी पाया पडला 100 रुपये दिलं, गेल्या वर्षी पाया पडला 100 रुपये दिलं. मी म्हणलं बा जा तुझं कल्याण होईल, तुझं कल्याण होईल. आता गेल्या आठवड्यात परत भेटलं 10 रुपये देऊन पाया पडलं. म्हणलं कसं काय? गेल्या वर्षी 100, आता तुमच्या आशीर्वाद आपलं लय चांगलं झालं, आतापर्यंत 2 एकर गेलं. पुण्यात गेलो, पुण्यात गेल्या वर्षी एक पोरग शाळेत चालू होतं परीक्षेला. बरं झालं म्हणलं महाराज तुम्ही आला, दर्शन द्या, आशीर्वाद द्या. पाया पडलं, जा म्हणलं मेरिट मध्ये येशील, मेरिट मध्ये. आता परत भेटलं ती 6 महिन्यांनी, आता भेटलं. म्हणलं कसं काय? चांगलं, तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळालं, आमचं 6चे 6 विषय गेलं. म्हणलं देऊ का थोडा आशीर्वाद? ते म्हणा माझं राहिलंच काय आता? हा 92 वय, 92 वय, 86 ना, 88 92 झालंच की आता. मला सांगायचंय काय, समाज बिघडत चाललेला आहे आणि समाज सुधारवण्यासाठी फक्त वारकरी संप्रदाय काम करतोय. आणि म्हणूनच या धर्म कार्याचं आयोजन केलेलं आहे, अतिशय भव्य दिव्य. आणि आज आपल्याला मागायचंय. नामदेवराय मागणी करतायत, मागणी, आपली मागणी आणि संतांची मागणी ह्याच्यात फार फरक आहे, फार. संत स्वतःसाठी कधीच मागत नाहीत, ते समाजासाठी मागतात. समाज सुखी झाला पाहिजे, समाजातलं दुःख नाहीसं झालं पाहिजे, ही संतांची मागणी असते. त्यांचा अवतारच त्याच्यासाठी असतो, ते अवतारच घेत असतात त्याच्यासाठी. ते उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी. ते उपकारासाठी आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी, आले घर जावई कुंटी. ते उपकारासाठी, ते उपकारासाठी, ते उपकारासाठी, ते उपकारासाठी, ते उपकारासाठी, ते उपकारासाठी. ते उपकारासाठी, ते उपकारासाठी. ते उपकारासाठी, ते उपकारासाठी. हे करासाठी, ते उपकारासाठी. ह्या समाजा उपकार करण्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि संत स्वतःसाठी कधीच मागत नाहीत. आपलं सांसारिक जीवांचं मागणं वेगळं आहे, आपण संसारातलंच काहीतरी मागत असतो. बरोबर आहे का? बरोबर आहे का? सांसारिक जीव गटांगळ्या खातोय त्या संसारामध्ये. बरोबर आहे का? समाधानी नाही, आपण दुःखाने पिचलेलो आहोत. सर्व जीव दुःखी आहोत. सांसारिक आहे का? सुख आहे का? आपल्याला सुख मिळालंय का? तुमचे लग्न झालेत का? बायका आहेत का तुम्हाला सगळ्याला? बायका आहेत ना? कशासाठी केली बायको? लाजायलाच लागला बाबा गडी. अहो बायको कशासाठी केली तुम्ही? आता घेऊ का थोबाडीत मारून चाटा चाटा? बायको केली ही कशासाठीच माहित नाही, कशासाठी केली मग?
बायको सुख मिळावं म्हणून केली ना, सुख मिळावं म्हणून केली ना. दिलंय का सुख? अहो दिलंय का सुख? तू गाव तुला दाखवतो असंच ना.